अशा प्रकारे मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे आणि तुम्ही भाजी खाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं बायकोला कशी लागते कशी नाही काय माहिती, ठीक आहे. पण मी खूप एफर्ट दिलेले आहेत बायकोने तारीफ करा या हिशोबानेच, ठीक आहे. तर आता बायकोचा रिव्ह्यू घेऊ कशी झाली भाजी आणि कशी नाही. ए यार खरंच खूप छान झाली हा. मला आवडत नव्हती पण आवडायला लागली. एकदम टेस्टी, खरंच छान आहे. हा मस्त आहे. आवडली ना? हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रीती आणि स्वप्नील या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी सगळ्यात अगोदर तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. थँक्यू सो मच. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार, ठीक आहे. आणि आजचा ब्लॉग असा आहे मंडळी की बायकोला म्हणलं अंड्याची भाजी कर, बायकोला आला कंटाळा, ती म्हणते मला काय अंड्याची भाजी मला अंड्याची भाजी आवडत पण नाही, येत पण नाही, मला आवडत नाही, खरंच नाही आवडत. मग मी काय म्हणलं तिला, आज मी काय करतो, माझ्या हाताने माझ्या पद्धतीची अंड्याची भाजी करतो आणि तीच भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावर आधारित आजचा ब्लॉग आहे, ठीक आहे. तर बायको चपात्या वगैरे करते, तर बायको जरा झाल्या चपात्या झाली का? एकच राहिली. हा बघू दे कशा करते चपात्या, बघा अरे यार कशी करते. तुटली पण. हे बघा असं खावं लागतं मंडळी, करपलेलं मारपलेलं. दाखव ना, बघा ना. नती नाही वरची दाखव, वरची कशाला, ती बाबूकडे टी शर्ट बदलायला गेलेले त्याच्यामुळे करपली, जास्ती नाही. आणि करपली पण नाही, फक्त कडक झालीये, पुढं करपली. अशा चपात्या तर तुम्हाला येतात. हे मंडळी बायकोची चपाती बघा, द्या इकडे. करपलेली चपाती खाऊ घालते. करपली कुठे हो, बघा ना. बरं ठीक आहे, असू द्या. काही आम्ही जरा मजाक तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही मजाक वगैरे करतो, बाकी काही नाही. तर ठीक आहे. तर कशी मी अंड्याची भाजी करतो कशी नाही या व्हिडिओ मध्ये सर्व रेसिपी आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. भाजी अशी करा की खाऊ वाटेल, नाही तर मग त्या दिवसासारखं वक्तीन टाक. तुम्ही लय कांदा टमाटर टाकता एखाद्या वेळेस केली तर. जरा वेगळी रेसिपी ट्राय करायला लागलो मंडळी, पण ती घाण झाली होती. पण आजची तशी होणार नाहीये. पहिली गोष्ट मला अंडा नाही आवडत, जर आवडलं तरी पण असं चांगलं आवडतं, नाही तर मला आवडत नाही भाजी यार. मंडळी हिच्याकडे पर्यायच नाही, हिला एक तर अंड्याचीच भाजी खाणे, नाही तर हिला कंटाळा आलेला आहे एक दुसरी भाजी करायची. त्यामुळे माझी कशी जरी भाजी झाली तरी ती भाजी तिला ऍक्सेप्ट करणे आणि खाणे, ठीक आहे. बाप रे बाप. सांगायच्या पहिले दिलं काय? नाही दिला, फक्त आदर पाय पडला. जाऊ द्या. बाळाला संडास केली मंडळी, त्याच्यावर पाय पडला बस. काय नाही होत तेवढं. बघू ते नाही भरला. चला वाचलो, ठीक आहे. तर ठीक आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमच्या सर्वात अगोदर मंडळी अंडे उकडायला टाका. कचरा, ठीक आहे. हे अंडे टाकले मी उकडायला आणि थोडस मीठ टाका मंडळी याच्यामध्ये, जेणेकरून अंडे फुटणार नाही, ठीक आहे. त्यासाठी मीठ आणि लिंबू पण टाकतात की ते पातेलं काळं होऊ नये म्हणून. लिंबू टाकतात की पातेलं काळं होऊ नये म्हणून, पण तुम्हाला काय पातेलं घासायला नाही, मला घासायला लागतं, तुम्हाला काय गरज नाही म्हणून त्यामुळे मी काय लिंबू टाकणार नाही. हा म्हणून तर शांतपणा येतो. टाकणार नाही. जा, काय करायचं जा निघा. जा तूच निघ, इथं मग घर आहे. तुमचं घर आहे, अर्ध मी प्रॉपर्टीचे हिस्सेदार आहे. घरी झोपून का? घरी झोपून घरातलं काम कोण करताय? घरी झोपून करू काय, भाजी तर मीच करायलो आता, करायले स्वतःला खायचंय म्हणून. लय शहाणे आहे तुम्ही, लय शहाणे. स्वतःला खायचं तेव्हा करताना हेल्प करत नाही काय? सकाळी कधी करता का हेल्प? सकाळी तुझा हप्त्यातून 2दा डबा देतेस. 2दा देतेस, रोज दिला तरी पण असेच असतात वक्ते लोक तुमच्यासारखे. सरक रे इकडे बघ. गावाहून आलं नुसतं चेहरा घाण झालाय, खराब झाले, काळी. पहिले काय लय चांगलं, आता काय एवढं. हा ना यार, बघा ना यार, मला तर लयच घाण झाले. कशी जाऊ द्या, हो द्या मंडळी, तिच्या चेहऱ्याकडे आपल्याला काय पाहिजे ना, आपल्याला अंड्याची भाजी पाहिजे. तर ठीक आहे मंडळी, हे टाकायचं मीठ, बारीक पण झाले. आणि आता याला चांगल्या प्रकारे उकडून घ्यायचे अंड्याला. तर मंडळी अशा प्रकारे मीठ टाकून आपले अंडे फुटलेले आहेत. बरं ठीक आहे, अंडे फुटू द्या, फुटले तर काही विषय नाही. आता एकच टिचलेलं हे अलीकडचं. तर ठीक आहे, अंडे आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत. अंडे सोलून घेतो, ठीक आहे. तर मंडळी 2 माणसाच्या भाजीसाठी मी काय केलेलं आहे, एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे, त्यानंतर एक टमाटा असं बारीक कापून घेतलेलं आहे, त्यानंतर 5 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हा 2 चमचे माझ्या बायकोने घरी बनवलेला मसाला आहे ते घेतलेला आहे, ठीक आहे. आता अंडे शिजले ना की अंडे मस्त अंड्याची भाजी करून दाखवतो, ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कढई गॅसवर ठेवायची, त्यानंतर 2 पळ्या तेल टाकायचं, 1 पळी
चल तुला तिकडे बाहेर हे दाखवते. चल आपण तिकडे बघू. हे 2 पोळी तेल कडत आलं ना त्यात कांदा सोडायचा. तर आपलं तेल आता कळलेलं आहे मंडळी, तर याच्यामध्ये थोडंसं आपलं जो कापलेला कांदा आहे ते कांदा घालायचा. ठीक आहे, तेल बघा चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आणि नंतर कढीपत्ता सोडायचा. तुम्ही बघू शकता कांदा आपला लालसर झालेला आहे. तर लगेच याच्यामध्ये 5 कढीपत्त्याची पानं टाकायची. आणि ही रेसिपी फक्त 2 माणसासाठी बरं का, 2 किंवा 3 माणसं खाऊ शकतात त्या हिशोबाने आपली रेसिपी आहे. तर मंडळी आपला कांदा हा जवळपास 70 ते 80% भाजलेला आहे. लगेच त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लसूण टाकायचं, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडंसं हलवून घ्यायचं. आणि हे पण थोडंसं भाजलं ना की लगेच आपले टमाटे टाकायचे. ठीक आहे. तर मंडळी आपला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट ऑलमोस्ट भाजलेली आहे. आता याच्यामध्ये टमाटे आपण सोडायचे. ठीक आहे, जे कापलेले टमाटे ते सोडून द्यायचे. मस्त हलवून घ्यायचं असं. हे टमाटर एकदम बारीक मुरू द्यायचं, म्हणजे नाही का बारीक होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर जर असे मसाले सोडायचे आणि 1-2 मिनिटासाठी दम द्यायचा अंड्याला आणि नंतर रसा टाकायचं, म्हणजे पाणी टाकायचं. तर मंडळी टमाट्याला कमी गॅसवर थोडंसं मुरू द्यायचं. मी कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यावर भांडं ठेवलेलं आहे झाकण. ठीक आहे, आता हे गॅस केलाय कमी. 1 मिनिट किंवा 40-45 सेकंद त्याला मुरू द्यायचं. तर मंडळी आपले 40-45 सेकंद झालेले आहेत. त्यामुळे आता मी काढतोय. बघा टमाटर जवळपास बारीक झालेलं आहे. त्याला थोडं अजून बारीक कर, कारण टमाटर बारीक केल्याशिवाय अंड्याच्या भाजीला काही चव येणार नाही, किंवा मग ते मोठे टमाटर असल्यामुळे नाही का ते तोंडात येतं, मग ते चांगलं वाटत नाही. त्यासाठी जेवढं टमाटर बारीक करता येईल तेवढं टमाटर बारीक होऊ द्यायचं. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं टमाटर एकदम बारीक झालेलं आहे. हे बघा खाली पण लागायले. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आता हे एकदम बारीक झालेलं आहे आणि उरलं सुरलं ते आपण जे अंडे टाकणार आहे ना तेव्हा बारीक होईल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी मसाले सोडणार आहे. जवळपास हे फ्राय करायला 4 ते 5 मिनिटं घ्यायची. आणि कोणाला जर काहीच नाही समजलं तर आपली जी हे आहे ना याची रेसिपी आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तसं ते बघून घ्या. ठीक आहे, आणि नक्की ट्राय करा, 1 नंबर होईल. तर मंडळी हे माझ्या बायकोने घरी बनवलेला मसाला आहे, तर 2 चमचे मी तो मसाला टाकलेला आहे. ठीक आहे, आणि थोडासा वरून नाही का हा काळा मसाला आहे, कोल्हापुरी काळा मसाला, तो ॲड करायचा. थोडंसं करा, जास्त नाही, बस झालं एवढा. ठीक आहे, आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आणि याला अर्धा मिनिट मस्त असं फ्राय करून घ्यायचं कमी गॅसवर. याच्यानंतर थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये. आम्ही काही जास्त मीठ खात नाही म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ठीक आहे. तर मंडळी आपला मसाला पण चांगल्या प्रकारे भाजलेला आहे, वास येतोय मस्त एकदम बर. आता याच्यामध्ये ते आपले अंडे सोडायचे आणि 40 सेकंद त्याला दम द्यायचा. ठीक आहे, आम्ही 2 जण म्हणून 4 अंडे, म्हणजे 5 टाकले होते पण बाबूला त्यातला अर्धा दिले. ठीक आहे, हे बघा अंड्याला असं बारीक बारीक चिरायचं. हे बघा हे चिरल्याशिवाय हे बघा अशा अशा चिरा पाडायच्या, दिसलं का? ठीक आहे, आणि या अंड्याला थोडासा असं मसाला फ्राय करून 30 ते 40 सेकंद दम द्यायचा. बघा सगळीकडे मिक्स झालेलं आहे. ठीक आहे, आता 30 ते 40 सेकंद याच्यावर भांडं ठेवून त्याला दम द्यायचा. तर मंडळी आपले 30 सेकंद झालेले आहे आणि अंडे पण दम पण दिलेले. आता 2 कप पाणी घालायचे, 2च कप, जास्त नाही. ठीक आहे, हे झाले 2 जण आहेत तर 2च कप घालायचे. म्हणजे तुम्हाला जसा रसा पाहिजे त्या हिशोबाने ते घालायचं. आणि आता 2-4 मिनिटं त्याला मस्त झाकण ठेवून द्यायचं. तुमची भाजी रेडी. आणि नंतर झाल्यानंतर अंडं आपले हे टाकायचं, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मंडळी आता भाजीला झाकण ठेवून आपले 2 मिनिटं झालेले आहेत, त्यामुळे चांगली उकळी फुटलेली आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता काय करा, जो आपला आपण जे कोथिंबीर कापलेली होती ती सगळीकडे अशी कोथिंबीर मारून टाका, म्हणजे पसरवून टाका. ठीक आहे, हे बघा
ही झाली तुमची नंबर 1 ची अंड्याची भाजी. खाणारे म्हणतील बापरे बाप काय भारी भाजी बनवली. ठीक आहे. आता काही जण म्हणतील ही तर लयच पातळ झाली, तर मंडळी अंड्याची भाजी पातळच असती, पण तेवढी पण पातळ नाही झाली, चांगलीच घट झालेली आहे. आणि हे जे अंडे आहेत ना याच्या आतमधलं जे पिवळं असतं ना ते टेचून याच्यात खायचं असतं. ठीक आहे. तर बघू शकता भाजी कशी झालेली कशी नाही. ठीक आहे, एक नंबर भाजी झाली. अशा प्रकारे मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे आणि तुम्ही भाजी खाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं बायकोला कशी लागते कशी नाही काय माहिती. ठीक आहे. पण मी खूप एफर्ट दिलेले आहेत बायकोने तारीफ करा या हिशोबानेच. ठीक आहे. तर आता बायकोचा रिव्ह्यू घेऊ कशी झाली भाजी आणि कशी नाही. तर मंडळी आता बायकोचा रिव्ह्यू घ्यायची वेळ आलेली आहे. अपेक्षा करतो बायको खराच रिव्ह्यू देईल. ठीक आहे. हे घे कांदा. प्रीती खरा खरा रिव्ह्यू द्यायचा. हा अरे मस्त फिलिंग येते. फिलिंग नाही खाऊन सांग, अजून खाल्लंय नाही काहीच नाही. एवढं भारी बाळपण वाढून किती बिडून खुश झालं. ए, पिल्लू. द्यायला. घे तुला चपाती. काय म्हणली? वाढून गिडून द्यायला मस्त वाटतंय, वरून म्हणलं रोज भाजी करायचं. ए बाबा चला खा आता बघू बायको कसं आहे. फोड अंडे. हा तसं ते हा त्यात कालवायचं. हा ओके. हा ए बाबू थांब. सरक पिलू सरक. ए यार खरंच खूप छान झाली हा का. मला आवडत नव्हती पण आवडायला लागली. खोटं बोलू एकदम नको. टेस्टी खरंच छान आहे. हा मस्त आहे. आवडली ना? हा एकदम चविष्ट लागते, खूपच भारी. तर आमच्या सबस्क्रायबर लोकांना सांग कशी झाली कशी नाही. छान झाली एकदम छान. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान केली हो. पण लास्ट टाइम केली ना ती चांगली नव्हती झाली, म्हणून मला अंडा आवडत नव्हतं, आता आवडायला लागले थोडं थोडं. लास्ट टाइम जरा माझ्याकडनं हुकलं होतं. लय टमाटे विचित्र लागत होतं. हा ना टमाटे बारीक नव्हते केले का हे केलते ना म्हणून. आठवत आहे ना. आठवतं म्हणून तर सांगितलं बारीक टमाटे करा. हा आज खूप छान केली, खरंच छान केली. पण तू किती सेल्फिश आहेस ग, मला जेव तरी माहितीस का? विसरलेच एवढ्या याच्या नादात. हा ये ना जेवायला. हा येणार आहे. तुम्ही मला खाऊन बघा, मी तुम्ही सांगा मग कशी झाली. नाही मला माहिती आहे दिसायला भारी काय. हा ना बघा मंडळी चांगली दिसते भाजी. तर मंडळी तुमची पण बायको तुमच्यावर नाराज असेल किंवा बायकोला कंटाळा आला असेल तर आपण मी जशी भाजी बनवली अंड्याची तशी भाजी करून बायकोला खाऊ घाला. बायको पण खुश, भांडण होणार नाही काय नाही काय नाही काय नाही. तर ठीक आहे. आता मला भूक लागलेली आहे, आता मी पण जेवण करतोय. मला असं म्हणजे आग पडलेली पोटामध्ये. तर चला मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपली चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. खरं सांगायचं म्हणजे मंडळी मला पण एवढी भूक लागलेली नाही का, पोटात असे कावळे ओरडायला लागले. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मंडळी तुम्ही तुमच्या प्रेमामुळे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप पुन्हा एकदा आभार. ठीक आहे. आणि चला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. बाबू बाय कर. बाय कर पिलू. हा बाय.